नमस्कार मित्रांनो, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा प्रॉब्लेम सेट 1 झाला चालू होता आपला. याच्यातले आपण 5 प्रश्न सॉल्व्ह केले होते. आता आपल्याला करायचा आहे 6वा प्रश्न. 6वा प्रश्न काय म्हणतोय? सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. राईट, याच्यामध्ये हे इक्वेशन दिलेलं आहे आपल्याकडे. ठीक आहे, काय म्हणतंय? 2/x + 2/3y = 1/6 and 3/x + 2/y = 0. बरोबर आहे. नाव आता आपण काय करूया? पुट 1/x and 1/y ची व्हॅल्यू पुट करूया. तर 1/x च्या जागी आपण काय लिहिणार? m लिहिणार आणि 1/y च्या जागी काय लिहिणार? n लिहिणार. तर करूया याला पुट 1/x = m and 1/y = n. राईट, तर इथे काय येणार बेटा? 2m प्लस 2/3n = 1/6. याला म्हणूया इक्वेशन नंबर 1. त्यानंतर काय आहे? 3m प्लस 2n = 0. याला म्हणूया इक्वेशन नंबर 2. आता बघाल तुम्ही, इथे डिनॉमिनेटर मध्ये किती आहे? 6 आहे आणि इथे 3 आहे. तर या इक्वेशनला जर मी 6 ने मल्टिप्लाय केलं तर काय होणार? हा 6 आणि हा 3 इथून हटणार. राईट, तर चला करूया मल्टिप्लाय इक्वेशन 1/6. ठीक आहे, तर 6 × 2m प्लस 6 × 2/3n = 6 × 1/6. इसने इसको मारा, 3 × 3 3 2 6. किती आला बेटा? 12m प्लस 4n = 1. याला म्हणूया इक्वेशन नंबर 3. आता बघा, इक्वेशन 2 आहे आणि इक्वेशन 3 आहे. आता बघूया, इथे आहे 2n, इथे आहे 4n. आपण काय करू? याला आपण दोन्ही मल्टिप्लाय करू जेणेकरून इथे 4n येणार. मग त्याच्यानंतर याला सबट्रॅक्ट केलं तर आपल्याला काय मिळेल? m ची व्हॅल्यू मिळेल. तर आपण काय करूया? मल्टिप्लाय इक्वेशन 2/2. ठीक आहे, तर काय येणार? 2 × 3m प्लस 2 × 2n = 0. काय होणार बेटा? 6m प्लस 4n = 0. याला म्हणूया इक्वेशन नंबर 4. आता आपल्याकडे दोन इक्वेशन आहे. एक आहे इक्वेशन नंबर 3 आणि दुसरा आहे इक्वेशन नंबर 4. तर काय करू? या इक्वेशनला याच्यातून सबट्रॅक्ट करून टाकू जेणेकरून n कटणार. ठीक आहे, सबट्रॅक्ट इक्वेशन 4 फ्रॉम इक्वेशन 3. चालेल. आता तर सर्वात पहिले मी काय लिहितो? इक्वेशन 3 लिहितोय. 412m प्लस 4n = 1. त्यानंतर काय लिहितो? 6m प्लस 4n = 0. बरोबर आहे. मायनस मायनस मायनस, तर हे कटलेलं आहे. 12m मायनस 6m किती येणार? 6m = 1. तर m किती होणार? 1/6. m ची व्हॅल्यू किती आली? 1/6. आता काय करूया? ही m = 1/6 इक्वेशन नंबर 4 मध्ये पुट करूया. पुट m = 1/6 इन इक्वेशन 4. बरोबर आहे. तर इथे किती येणार? 6 × 1/6 प्लस 4n = 0. इसने इसको काटा. 1 प्लस 4n = 0. तर 4n = -1. तर n = -1/4. तर अशा प्रकारे आपल्याकडे m ची व्हॅल्यू पण आलेली आहे आणि n ची व्हॅल्यू पण आलेली आहे. राईट, आता आपल्याकडे काय होतं? 1/x = m होता. तर 1/x = m आणि m ची व्हॅल्यू किती आहे? 1/6. तर 1/x = किती होणार? 1/6. तर x ची व्हॅल्यू किती येणार बेटा? 6. तर अशा प्रकारे x ची व्हॅल्यू निघालेली आहे. नाव आता आपण काय करूया?
1 बाय वाय इज इक्वल टू एन इज इक्वल टू मायनस 1 बाय 4. बरोबर आहे. तर 1 अपॉन वाय इज इक्वल टू मायनस 1 अपॉन 4. तर वाय ची व्हॅल्यू किती आली बेटा? -4. तर आपल्याकडे आता एक्स ची व्हॅल्यू पण आहे आणि वाय ची व्हॅल्यू पण आहे. तर आपण काय लिहिणार? एक्स कॉमा वाय इज इक्वल टू 6 कॉमा -4 इज द सोल्युशन. राईट. तर अशा प्रकारे आपला पहिला प्रश्न सॉल्व्ह झालेला आहे. याला नोट करून घ्या, मग आपण सेकंड प्रश्न बघूया. तर आता क्वेश्चन आहे आपल्याकडे सेकंड. 7 अपॉन 2x प्लस 1 प्लस 13 अपॉन y प्लस 2 इज इक्वल टू 27. पहिले इक्वेशन आहे. 13 अपॉन 2x प्लस 1 प्लस 7 अपॉन y प्लस 2 इज इक्वल टू 30. हे सेकंड क्वेश्चन आहे. तर चला याला लिहूया. तर काय आहे? 7 अपॉन 2x प्लस 1 प्लस 13 अपॉन y प्लस 2 इज इक्वल टू 27. त्याच्यानंतर 13 अपॉन 2x प्लस 1 प्लस 7 अपॉन y प्लस 2 इज इक्वल टू 33. आता बेटा आपल्याकडे इथे आहे 2x प्लस 1, इथे पण 2x प्लस 1 आहे, इथे y प्लस 2 आहे, इथे पण y प्लस 2 आहे. तर आपण काय करूया? पुट 1 अपॉन 2x प्लस 1 इज इक्वल टू m पुट करूया. ठीक. त्याच्यानंतर 1 अपॉन y प्लस 2 इज इक्वल टू n पुट करूया. ठीक आहे. ओके. नाव तर इथे काय येणार बेटा? 7m प्लस 13n इज इक्वल टू 27. याला म्हणूया इक्वेशन नंबर 1. त्याच्यानंतर इथे किती आहे? 13m प्लस 7n इज इक्वल टू 33. इक्वेशन नंबर 2. बरोबर आहे. तर आता काय करू? आपण या दोघांना ऍड करू. ऍड इक्वेशन 1 अँड 2. 13 प्लस 7 किती बेटा? 20m प्लस 20m आणि किती किती आहे? 7 आणि 3 10, 5 आणि 60 60. हे आपल्याला मिळेल. आता इथून काय करू? 20 20 20 कट करूया. काय येणार? m प्लस n इज इक्वल टू 3. इक्वेशन नंबर 3. आता काय करू आपण? या इक्वेशनला याच्यातून सबट्रॅक्ट करून टाकू. तर लिहूया सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. ठीक आहे. 30m प्लस 7n इज इक्वल टू 33 आणि 7m प्लस 30n इज इक्वल टू 27. आता इथे किती येणार बेटा? इथे येणार 6. इथे किती येणार? इथे येणार -6. ठीक आहे. मायनस मायनस मायनसच्या साइन. त्याच्यानंतर इथे किती येणार? 6m. बरोबर आहे. तर 7 8 9 10 13. आता इथून 6 6 6 कटणार. काय येणार? m मायनस n इज इक्वल टू 1. ठीक आहे. इज इक्वल टू 1. याला म्हणूया इक्वेशन नंबर 4. आता आपल्याकडे दोन इक्वेशन आहे. एक आहे इक्वेशन नंबर 3 आणि एक आहे इक्वेशन नंबर 4. जर मी दोघांना ऍड केलं तर इथून काय होणार? इथून n गॅप होणार आणि मला m ची व्हॅल्यू मिळणार. ठीक आहे. ऍड इक्वेशन 3 अँड 4. बरोबर आहे. तर m प्लस n इज इक्वल टू 3 अँड m माइनस n इज इक्वल टू 1. ये कट हो गया. इथे किती येणार? 2m इज इक्वल टू 4. तर m ची व्हॅल्यू किती येणार बेटा? m ची व्हॅल्यू येणार 2. नाव आता ही व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये पुट करूया. पुट m इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 4. ठीक आहे. तर 2 मायनस n इज इक्वल टू 1. हा इकडे गेला, हा इकडे गेला. 2 मायनस 1 इज इक्वल टू n. तर n ची व्हॅल्यू किती आली बेटा? 1. ठीक आहे. तर आपल्याला आता m आणि n दोघांची व्हॅल्यू मिळाली आहे. तर आपण काय पुट करूया? सॉरी, इथे 1 लिहिणार राहिलं. ठीक आहे. नाव 1 अपॉन 2x प्लस 1 इज इक्वल टू m इज इक्वल टू 2. ठीक आहे. तर
इथे काय येणार 1/2x प्लस 1 इज इक्वल टू 2 येणार. बरोबर आहे. तर याला इकडे घेऊन जाऊ. 1 इज इक्वल टू 2 इंटू 2x प्लस 1. 1 इज इक्वल टू 2 इंटू 2x 4x प्लस 2. हा इकडे गेलं तर काय येणार 1 मायनस 2 इज इक्वल टू 4x. ठीक आहे. -1 इज इक्वल टू 4x. तर x ची व्हॅल्यू किती आली बेटा -1/4. बरोबर आहे. x ची व्हॅल्यू किती आली -1/4. आता आपल्याकडे काय आहे 1/y प्लस 2 इज इक्वल टू n आणि n ची व्हॅल्यू किती आली आहे 1. ठीक आहे. तर आपण काय लिहिणार 1/y प्लस 2 इज इक्वल टू 1. तर 1 इज इक्वल टू y प्लस 2 होणार. आता याला इकडे घेऊन घेऊ. तर 1 मायनस 2 इज इक्वल टू y. तर y ची व्हॅल्यू किती बेटा -1. आता x ची व्हॅल्यू पण आहे आणि y ची व्हॅल्यू पण मिळाली आहे. तर आपण लिहूया इथे आन्सर x, y इज इक्वल टू -1/4, -1 इज द सोल्युशन. तर अशा प्रकारे आपला सेकंड क्वेश्चन पण सॉल्व्ह झालेला आहे. याला नोट करून घ्या. मग आपण तिसरा प्रश्न करूया. तर मुलांनो आता आपल्या स्क्रीनवर क्वेश्चन नंबर 3 दिसतंय. काय म्हणताय 148/x प्लस 231/y इज इक्वल 527/xy. आणि इथे किती आहे 231/x प्लस 148/y इज इक्वल 610/xy. राईट. आता आपण काय करूया या इक्वेशन लिहूया. राईट. इथे लिहूया 148/x प्लस 231/y इज इक्वल टू 527/xy. आता मी काय करतो ना बेटा पूर्ण इक्वेशनला xy ने मल्टिप्लाय करतो जेणेकरून इथला xy कटणार, इथला x कटणार आणि इथला y कटणार. ठीक आहे. नाव याला इक्वेशन नंबर 1 लिहून द्या आणि याला इक्वेशन नंबर 2 लिहून देऊ. 231/x प्लस 148/y इज इक्वल टू 610/xy. बरोबर आहे. तर याला इक्वेशनला काय करू पूर्ण इक्वेशन 1 and 2 ला xy ने मल्टिप्लाय करू. तर आपण इथे लिहूया मल्टिप्लाय इक्वेशन 1 and 2 बाय xy. बरोबर आहे. तर आता इथे किती येणार xy इंटू 148/x प्लस xy इंटू 231/y इज इक्वल टू xy इंटू 527/xy. इसने इसको काटा, इसने इसको काटा, इसने इसको काटा. क्या मिला अपने को 148y प्लस 231x इज इक्वल टू 527. इक्वेशन नंबर 3 मिल गया. अब इसके साथ भी वही करेंगे. तर xy इंटू 231/x प्लस xy इंटू 148/y इज इक्वल टू xy इंटू 610/xy. यानी याला मारलं, यानी याला मारलं, यानी याला मारलं. काय आलं 231y प्लस 148x इज इक्वल टू 610. इक्वेशन नंबर 4. आता आपल्याकडे इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 आलेला आहे. आपण काय करू ना दोघांना ऍड करून देऊ. ठीक आहे. तर ऍड इक्वेशन 3 and 4. बरोबर आहे. ऍड करून टाकू. तर काय येणार इथेच लिहूया. ठीक आहे. 148y प्लस 231x इज इक्वल टू 527 आणि 231y प्लस 148x इज इक्वल टू 610. बरोबर आहे बेटा. इथे 7, इथे 3, 6 आणि 5 11, इथे x 8 आणि 1 9, 5 4 5 6 7. ठीक आहे. 2 आणि 1 3. किती आला 379y प्लस 379x इज इक्वल टू 1137. बरोबर आहे. आता आपण काय करू याला आपण 379 ने सर्वांना डिवाइड करून टाकू. ठीक आहे. तर काय येणार बेटा 379y प्लस 379x इज इक्वल टू 1137 डिवाइडेड बाय 379 डिवाइडेड बाय 379 डिवाइडेड बाय 379. इसने इसको काटा, इसने इसको काटा, इसने इसको काटा, इसने यहां पर आ गया 3. तर आपल्याला काय मिळत आहे
तर y प्लस एक्स इज इक्वल टू 3, याला म्हणूया इक्वेशन नंबर 5. बरोबर आहे ना. आता आपण काय करू, सबट्रॅक्ट करू इक्वेशन 3 आणि 4 ला. ठीक आहे, सबट्रॅक्ट. ठीक आहे, इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 4. सबट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 4. बरोबर आहे. 231y प्लस 148x इज इक्वल टू 610. त्याच्यानंतर 148y प्लस 231x इज इक्वल टू 527. बरोबर आहे. आता याच्यातून गेले 3 राहिले. ठीक आहे, आता 2 1 3, 6 7 8 8 येणार. ठीक आहे, ओके. याच्यानंतर किती 83. बरोबर आहे. याला करूया, इथे येणार x. ठीक आहे, सबट्रॅक्ट करतोय तर मायनस 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 साइन देणार. बरोबर आहे. आता इथून किती येणार, इथे येणार x. ठीक आहे, तर इथे किती येणार 231 मायनस 148 करूया. 8 9 10 11 3 आला. ठीक आहे, 4 आणि 5 इथे 83. ठीक आहे, तर किती आलं बेटा 83. इथे किती येणार मायनस 83x आणि इथे किती येणार 83y. 83 83 83 क्या आ गया y मायनस एक्स इज इक्वल टू 1. इक्वेशन नंबर 6. आता आपल्याकडे 2 इक्वेशन आहे, इक्वेशन नंबर 5 आणि इक्वेशन नंबर 6. दोघांना ऍड करून दोघं काय होणार, x कट होणार आणि y ची व्हॅल्यू मिळणार. नाव ऍड इक्वेशन 5 अँड इक्वेशन 6. दोघांना ऍड करून देऊ तर काय होणार y प्लस एक्स इज इक्वल टू 3 एंड y माइनस एक्स इज इक्वल टू 1. इसने इसको मार दिया 2y इज इक्वल टू 4. तर y किती आला बेटा, y आला 2. बरोबर आहे. नाव y इज इक्वल टू आला. तर आपण काय करू, पुट y इज इक्वल टू 2 इन इक्वेशन नंबर 5. पुट y इज इक्वल टू इन इक्वेशन 5. ठीक आहे, 2 प्लस 3 इज सॉरी इथे लिहिणार x. 2 प्लस x इज इक्वल टू 3. तर x किती ना 3 मायनस 2. तर x ची व्हॅल्यू किती आली बेटा 1. तर अशा प्रकारे आपल्याला x ची व्हॅल्यू पण मिळाली आणि y ची व्हॅल्यू पण मिळाली. तर आपण काय लिहिणार x, y इज इक्वल टू 1, 2 इज द सोल्युशन. तर आपला तिसरा प्रश्न पण सॉल्व्ह झाला. याला नोट करून घ्या. मग आपण चौथा प्रश्न करूया. तर मुलांना आता आपल्या स्क्रीनवर चौथा प्रश्न आहे. काय म्हणतोय 7x मायनस 2y अपॉन xy इज इक्वल टू 5 and 8x plus 7y upon xy is equal to 15. तर चला याला सोडू. तर आपण काय करणार इथे 7x upon xy minus 2y upon xy is equal to 5 लिहूया. बरोबर आहे. आणि याला काय लिहूया 8x upon xy plus 7y upon xy is equal to 15. y ने y को काटा, x ने x को काटा, x ने x को काटा, y ने y को काटा. तो 7 अपॉन वाई माइनस 2 अपॉन एक्स इज इक्वल टू 5. इसको बोलेंगे इक्वेशन नंबर 1. और 8 अपॉन सॉरी इक्वेशन नंबर 1 अभी नहीं देते हैं. ठीक है, 8 अपॉन वाई प्लस 7 अपॉन एक्स इज इक्वल टू 15. राइट. नाउ आता आपण काय करूया बेटा, पुट 1 अपॉन एक्स इज इक्वल टू एम एंड 1 अपॉन वाई इज इक्वल टू एन करेंगे. तो यहां पर क्या आएगा 7m माइनस 2m इज इक्वल टू 5. इसको बोलेंगे इक्वेशन नंबर 1. और उसके बाद क्या आएगा 8n प्लस 7m इज इक्वल टू 15. इसको बोलेंगे इक्वेशन नंबर 2. आता बेटा आपण याला काय करू, याला 7 ने मल्टीप्लाय करू आणि याला 2 ने मल्टीप्लाय करू. तो मल्टीप्लाय इक्वेशन 1 by 7 and equation 2 by 2. ठीक है, तो ये कितना आएगा 49n माइनस 14m इज इक्वल टू 7 5 35. इसको बोलेंगे इक्वेशन नंबर 2. ठीक है, ये कितना आ गया 16n प्लस 14m इज इक्वल टू 30. ठीक है, ये कट गया. कितना आया 65.
ठीक है, अब ये कितना आ गया बेटा n, तो 9 1 5 5 4 1 7 65 n, तो यहां पर 65 ने 65 को काटा, n की व्हॅल्यू कितनी आ गई है 1, तर n ची व्हॅल्यू आली आहे 1. तर आता आपण काय करूया, n ची व्हॅल्यू याच्यात पुट करूया. ठीक आहे, तर पुट n इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 1. ठीक है, तो क्या होगा 7 इंटू 1 माइनस 2m इज इक्वल टू 5. तो 7, ये 5 इधर गया तो क्या आएगा -5 इज इक्वल टू 2m. कितना आ गया 2 इज इक्वल टू 2m. m ची व्हॅल्यू किती आली बेटा, m ची व्हॅल्यू आली 1. तर आपल्याकडे n ची व्हॅल्यू पण आहे आणि m ची व्हॅल्यू पण आहे, बरोबर आहे. तर इथे 1/x इज इक्वल टू m इज इक्वल टू 1 लिहूया. तर x ची व्हॅल्यू किती आली 1 आली. तशाच प्रकारे 1/y इज इक्वल टू n इज इक्वल टू 1. तर y ची व्हॅल्यू किती आली 1. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याकडे x ची व्हॅल्यू पण 1 आहे आणि y ची व्हॅल्यू पण 1 आहे. तर आपण काय करूया, इथे आन्सर लिहू x, y इज इक्वल टू 1, 1 इज द सोल्युशन. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपला चौथा प्रश्न सॉल्व्ह झालेला आहे. याला नोट करून घ्या, मग आपण पाचवा आणि तर मुलांनो आता आपल्या स्क्रीनवर क्वेश्चन नंबर 5 दिसतोय. काय म्हणतोय 1/2 इंटू 3x प्लस 4y प्लस 1/5 इंटू 2x मायनस 3y इज इक्वल टू 1/4 आणि 5/3x प्लस 4y मायनस 2/2x मायनस 3y इज इक्वल टू मायनस 3/2. बरोबर आहे. आता आपण काय करूया, इथे पुट 1/3x प्लस 4y इज इक्वल टू m करूया अँड 1/2x मायनस 3y इज इक्वल टू n करूया. ठीक आहे, तर इथे काय येणार 1/2m प्लस 1/5n इज इक्वल टू 1/4. राईट. ओके, याला म्हणूया इक्वेशन नंबर 1. त्याच्यानंतर किती आहे 5m मायनस 2n इज इक्वल टू मायनस 3/2. इक्वेशन नंबर 2. राईट. तर आता काय करू, याला 4 ने मल्टिप्लाय करू आणि याला 2 ने मल्टिप्लाय करू, जेणेकरून डिनॉमिनेटर मधले जे टर्म्स आहेत ते कॅन्सल होईल. ठीक आहे, नाव मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 4 अँड इक्वेशन 2 बाय 2. मी डायरेक्टली करतो, सॉरी 5 20 ने करूया. ठीक आहे, 5 2 10 20 1 ला 20 ने. ठीक आहे, तर इथे किती येणार, इथे येणार 10m प्लस 4n इज इक्वल टू 5. इक्वेशन नंबर 3. ठीक आहे, आणि इक्वेशन 2 ला 2. ठीक, तर काय येणार 10m मायनस 4n इज इक्वल टू मायनस 3. इक्वेशन नंबर 4. बरोबर आहे. आता काय करू, आपण याला ऍड करू. ऍड इक्वेशन 3 अँड 4. तर ऍड केल्यानंतर काय येणार बेटा, तर ही टर्म कॅन्सल होणार. तर काय येणार 20m इज इक्वल टू 2. थोडस डायरेक्टली करतोय, तर m किती आला 1/10. मी थोडस डायरेक्टली केलं, तुम्ही इथे लिहू शकता टर्म आणि त्याच्यानंतर ही व्हॅल्यू येणार. तर m ची व्हॅल्यू किती आली 1/10. बरोबर आहे. तर आता आपण काय करूया, m इज इक्वल टू 1/10 इक्वेशन नंबर 4 मध्ये पुट करूया किंवा 3 मध्ये पुट करूया. नाव तर पुट m इज इक्वल टू 1/10 इन इक्वेशन 3. काय येणार 10 इंटू 1/10 प्लस 4n इज इक्वल टू 5. इसने इसको काटा 1 प्लस 4n इज इक्वल टू 5. तर 4n इज इक्वल टू 5 मायनस 1. 4n किती आला 4 आला. तर n ची व्हॅल्यू किती आली 1. तर आपल्याकडे m ची व्हॅल्यू पण आहे आणि n ची व्हॅल्यू पण आहे. बरोबर आहे. तर 1/3x प्लस 4y इज इक्वल टू m इज इक्वल टू 1/10. राईट. आता याला रेसिप्रोकल केल्यानंतर काय येणार 3x प्लस 4y इज इक्वल टू 10 येणार. याला म्हणूया इक्वेशन नंबर 5. ठीक आहे. तसंच इथे किती आहे बेटा 1/2x मायनस 3y इज इक्वल टू n इज इक्वल टू 1.
तर इथे किती येणार 2x मायनस 3y इज इक्वल टू 1 इक्वेशन नंबर 6. आता माझ्याकडे दोन इक्वेशन आहे, इक्वेशन 5 आणि इक्वेशन 6. तर मी काय करतो, याला 3 ने मल्टिप्लाय करतो आणि याला 4 ने मल्टिप्लाय करतो. राईट, मल्टिप्लाय इक्वेशन 5 बाय 3 अँड 6 बाय. ठीक आहे. तर इथे याला जे 5 आहे याला 3 ने मल्टिप्लाय केलं तर किती येणार 9x प्लस 12y इज इक्वल टू 30. हा झाला इक्वेशन नंबर 7. बरोबर आहे. त्याच्यानंतर 8x, ठीक आहे, मायनस 12y इज इक्वल टू 4, इक्वेशन नंबर 8. आता काय करू, दोघांना ऍड करून देऊ जेणेकरून y ची टर्म कॅन्सल होईल आणि आपल्याकडे x ची टर्म मिळेल. ठीक आहे. ऍड इक्वेशन 7 अँड 8. ठीक आहे. तर किती झालं बेटा 9x प्लस 12y इज इक्वल टू 30 आणि 8x माइनस 12y इज इक्वल टू 4. इसने इसको काटा, 8 ने 16 ने 17x किती आला 34. तर x ची व्हॅल्यू किती आली 2. राईट, x ची व्हॅल्यू किती आली 2. तर आपण काय करूया, ही जी x ची व्हॅल्यू आली आहे 2, ही काय करू इक्वेशन नंबर 5 मध्ये पुट करूया. पुट x इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 5. बरोबर आहे. काय येणार 3 इंटू 2 प्लस 4y इज इक्वल टू 10. 6 प्लस 4y इज इक्वल टू 10. तर इथे किती येणार 4y इज इक्वल टू 10 मायनस 6. तर 4y किती आला 4. तर y ची व्हॅल्यू किती आली 1. आपल्याकडे x ची व्हॅल्यू पण आली आहे आणि y ची व्हॅल्यू पण आली आहे. तर आपण इथे आन्सर लिहूया. x, y इज इक्वल टू 2, 1 इज द सोल्युशन. ठीक आहे. तर अशा प्रकारे बेटा आपला प्रॉब्लेम सेट 1 मधला 6वा प्रश्न सॉल्व्ह झालेला आहे. याला नोट करून घ्या. मग नेक्स्ट लेक्चर मध्ये 7वा पासून चालू करूया. थँक्यू.